सख्या भावाने भावाला डोक्यात दगड घालून का ठार केले? कारण ऐकूनच संताप होईल. सक्का भाव पक्का वैरी अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. दुर्दैवाने याची अनेक उदाहरणे दिसतात. अनेक ठिकाणी जमीन जुमल्यासाठी भावाभावामध्ये वाद होऊन मुडदे पडलेले आहेत. भावबंदकीचा हा तिढा कधीच कुठे सुटला नाही. अलीकडे तर विश्वास संपादन करून प्लॅनिंग करूनच खून करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु पोलीसही त्या गुन्हेगारांच्या पुढे दोन पावले असतात. ते मेलेले मडे देखील उकरून काढून एखाद्या गुन्ह्याचा तपास लावतात. अशाच प्रकारच्या खुनाचा तिढा एम कर्ण मर्ढे पोलिसांनी चातुर्याने सोडवला. हुक्केरी तालुक्यातील बस्सापूर येथे बसलिंग रामापुरे याचा खून त्याच्या मोठ्या भावाने केला. परंतु हा खून पचवण्यासाठी त्याने एक शक्कल लढवली होती. पोलिसांना त्याने आपला लहान भाऊ छतावरून पडल्याने त्याचे डोके फुटले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनीही त्याच्या मृत्यूची नोंद आकस्मिक अशी केली होती. परंतु या संदर्भात 15-8 दिवसानंतर पोलिसांच्या कानावर एक बातमी आली की बसलिंग रामापुरे याचा मृत्यू आकस्मिक नसून त्याचा खून त्याच्या मोठ्या भावाने केला आहे. पोलिसांनी या संदर्भात तपास करत संशयित भाऊ सिद्धप्पा रामापुरे याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने भावाचा खून केल्याची माहिती दिली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हुक्केरी तालुक्यातील बस्सापूर येथे सिद्धप्पा विठ्ठल रामापुरे आणि बसलिंग विठ्ठल रामापुरे हे दोघेजण राहायला आहेत. त्याच्या वडिलांचे गेल्या 5 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्याची आई ही वयोवृद्ध झाल्याने ती दोन्ही मुलांच्याकडे आलटून पालटून राहत होते. रामापुरे यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर शेती असून त्या शेतीवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. पण या 4 एकर शेत जमिनीच्या वाटणीवरून दोघा भावाभावामध्ये वडील वारल्यापासून वाद चालू होता. या वादातून त्यांच्यामध्ये मोठी भांडणे मारामाऱ्याही झालेल्या होत्या. या 4 एकर शेतीची त्यांच्यात तोंडी वाटणी झालेली होते. अजून कागदोपत्री वाटणी झालेली नसल्याने कोणी काय पेरायचे, कुणी किती पिकाची वाटणी घ्यायचे हे ठरत नव्हते. एखाद्या वर्षी शेतातील उत्पन्न कमी झाले की पिकांच्या वाटणी हिश्श्यावरून दोघांच्यामध्ये भांडणे होत होते. या भांडणामध्ये दोघांच्या बायका तेल ओतण्याचे काम करत होत्या. त्यामुळे त्याची भांडणे काही मिटत नव्हते. दोघे भाऊ एकाच घरामध्ये विटाची पडदी लावून विभागून राहत होते. त्याचीही समसमान वाटणी झालेली नव्हती. सिद्धप्पा हा मोठा असल्याने तो वाटणी करताना कमी जास्त करीत असल्याचा राग बसलिंगला येत होता. कधी तो घराची मागे पुढे तर कधी आडवी वाटणी करत होता. ते बसलिंगला पटत नव्हते. तशीच गत 4 एकर शेताची झालेली होते. 4 एकर शेतामध्ये तो आपल्या आईची एक वाटणी धरत होता. त्यामुळे वाटणी करताना शेताची वाटणी कमी जास्त होत होते. त्यातच त्याची आई रत्तनवा ही दोघांच्याकडे 6-6 महिने राहत असल्याने तिच्या मरणानंतर तिची वाटणी शेवटी ती कोणाकडे राहत असेल त्या दोघांनाही वाटत होते. खरं तर त्याच्या आईने त्यांना शेताची वाटणी ही समान करा असे सांगितले होते. परंतु जवळच्या पाहुण्याने दोघांनाही आईची वाटणी हिस्सा करा असे सांगितले होते. यावरून दोघा भावामध्ये धुसफूस चालू होते. त्यातच दोघांच्याही बायकांच्या माहेरचे लोक त्यांच्या वाटणीमध्ये लुडबुड करताना आपल्या जावई लेकीला कशी जास्त वाटणी मिळेल हे पाहत होते. त्यामुळे दोघांची भांडणे मिटण्याऐवजी वाढतच होते. त्यातच दोघांना दारू पिण्याचे व्यसन होते. दारू पिऊन घरी आले की एकमेकांना शिव्या घालत दोघे एकमेकांच्या अंगावर जात एकमेकांना हातामध्ये सापडेल त्या वस्तूने मारत होते. त्यात सिद्धप्पाचा स्वभाव रागीट होता. त्याला राग लवकर येत होता. दोघेही जवळपास वयाच्या 50 शिकडे आलेले होते. दोघांच्याही मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न होता. घराची आणि शेतीची वाटणी बरोबर झाली की दोघांनाही बरे होते. परंतु दोघांच्या मध्ये वाटणीवरून कधीच एकमत होत नव्हते. घराची वाटणीमध्ये बसलिंग समाधानी होता कारण त्याला चांगला हिस्सा मिळालेला होता. परंतु शेताची वाटणीमध्ये मात्र त्याला मनासारखा हिस्सा मिळत नसल्याने प्रत्येक वेळी तो वाटणी करताना काहीतरी कुरापत काढत होता.
त्यामुळे वाटणी काही होत नव्हते. त्यातच सिद्धापाला आपल्या मुलाचे लवकर लग्न करायचे होते. त्याने त्यासाठीही मुलीही बघायला सुरुवात केली. 1-2 ठिकाणी लग्न जुळता जुळता मोडले होते. याला कारण म्हणजे त्याच्या वडिलार्जित शेत जमिनीची आणि घराची वाटणी ही अजूनही झालेली नव्हती. त्यामुळे सिद्धापाच्या मुलाच्या लग्नामध्ये अडथळा येत आहे असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याला लवकरात लवकर शेताची वाटणी व्हावी असे वाटत होते. परंतु बसलिंग हा आपल्याला कमी हिस्सा मिळेल म्हणून तो त्याने केलेली वाटणी अमान्य करत वाटणी होऊ देत नव्हता. या कारणातून दोघांची भांडणे वाढलेली होते. बसलिंग हा दारूच्या नशेमध्ये येऊन रोज मोठा भाऊ सिद्धापाला शिव्या घालत होता. त्याला उलट सुलट बोलत होता. 17 डिसेंबर 2025 रोजी बसलिंग दारू पिऊन येऊन घरासमोर उभा राहून मोठ्या भावाला शिव्या देत होता. माझी वाटणी आताच्या आत्ता दे. बसलिंगची बायको विनाने शिव्या देणाऱ्या नवऱ्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला. तिकडे आपल्याला लहान भाऊ शिव्या घालत असल्याचे बघून घरात बसलेला सिद्धापा हा लाकडी दांडका घेऊनच बाहेर आला. तोही शिव्या देत त्याच्या अंगावर गेला. त्याने लाकडी दांडक्याने बसलिंग याला मारहाण करत त्याला खाली पाडले. बसलिंगला मारहाण होत असताना त्याची पत्नी विना आणि आई सोडवायला पुढे आल्या. परंतु रागाच्या भरामध्ये असणाऱ्या सिद्धापाला राग अनावर झालेला होता. त्याने त्याच रागाच्या भरामध्ये खाली पडलेल्या बसलिंग याच्या डोक्यामध्ये दगड घातला. त्या दगडाने बसलिंगच्या डोक्यात मोठा प्रहार झाल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव सुरू झाला. त्याला रक्ताच्या थराळामध्ये सोडून सिद्धापा रागाने आपल्या घरात निघून गेला. त्यावेळी जमलेल्या लोकांनी गंभीर जखमी अवस्थेतील बसलिंगला संकेश्वर येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेले. तेथे त्याच्यावर उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी बेळगावी येथील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना 2 दिवसांनी बसलिंग रामापुरे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती यमकनमर्डे पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने बासापूर येथे घटनास्थळी दाखल होत या घटनेची माहिती घेतली. त्यावेळी सिद्धापाने बसलिंग याच्या बायकोला म्हणजे विनावर दबाव टाकला. तिला पोलिसांना माहिती देताना बसलिंगच्या घराच्या छतावरून पडल्याने त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यास भाग पाडले. त्यावेळी पोलिसांनी या घटनेची नोंद पोलीस दप्तरी बसलिंग विठ्ठल रामापुरे याचा मृत्यू ही आकस्मिक मृत्यू अशी केली. त्यामुळे थोडे वातावरण निवळल्यासारखे झाल्याचे सिद्धापाला वाटले. परंतु इकडे दोघांची आई रत्तनवाच्या ही घटना जिवारी लागलेली होते. आपल्या मोठ्या मुलाने मारहाण केल्याने लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे ती गावातील सर्वांना आणि नातेवाईकांना सांगत होते. यातच यमकनमर्डी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या कानावर ही माहिती आली. त्यांनी या कामे आपल्या गुप्त बातमीदारांच्याकडून या माहितीची खातरजमा करून घेतली. त्यांनी सुरुवातीला रत्तनवा यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेत त्यांना विश्वासात घेतले. त्यावेळी रत्तनवा यांनी घडलेली संपूर्ण घटना पोलिसांना सांगून मोठा मुलगा सिद्धापाने केलेल्या मारहाणीमध्ये लहान मुलगा बसलिंग याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी तातडीने हालचाली करीत सिद्धापा रामापुरे याला ताब्यात घेतले. त्याला यमकनमर्डी पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तो पोलिसांच्या प्रश्नापुढे हतबल झाला. त्याने नाही होय म्हणत आपणच केलेल्या मारहाणीमध्ये बसलिंग याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला पण का आणि कशासाठी मारहाण केली हे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने आपला गुन्हा कबूल केल्यानंतर या घटनेची फिर्याद मयत बसलिंग याची बायको विना रामापुरे हिच्याकडून घेण्यात आली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार यमकनमर्डी पोलिसांनी बसलिंग विठ्ठल रामापुरे वय वर्ष 43 याच्या खून प्रकरणी त्याचा मोठा भाव सिद्धापा विठ्ठल रामापुरे वय वर्ष 48 राहणार दोघेही बासापूर तालुका हुक्केरी जिल्हा बेळगावी याच्या विरोधामध्ये IPC कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला. यमकनमर्डी पोलिसांनी सिद्धापा रामापुरे याला हुक्केरी येथील कोर्टामध्ये उभे केले. माननीय कोर्टाने त्याची रवानगी बेळगावी येथील हिंडलगा जेलमध्ये केली. दरम्यान
पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला दगड आणि लाकडी दांडका जप्त केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली यमकन मर्डे पोलीस करत आहेत. दारूची नशा ही कधी ना कधी जीवावर उठत असते. त्यातच वाद विकोपाला गेला आणि तो मिटला नाही तर त्यातून रागाच्या भरामध्ये एखाद्याकडून खून होतो. हेच या घटनेवरून दिसून येते.